शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना शिवसेनेनं नोटीस बजावली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावानं त्यांच्या वकिलामार्फत संजय राऊतांना ही मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे। 3 दिवसात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरं जा असा इशाराच या नोटीसमधून देण्यात आला। दरम्यान सामनामधील रोखठोकमधून संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप केले होते। याच संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याचं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। तसंच इसे कहते हैं उल्टा चोर कोतवाल को डाटे असं म्हणत ही नोटीस पॉलिटिकल आहे तसंच फनी डॉक्युमेंट आहे असंही राऊत यांनी म्हटलंय। शिवसेना खासदार आणि सामना वृत्तपत्राचे संपादक असलेल्या संजय राऊत यांनी रविवारी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून रोखठोक भूमिका मांडली होती। यावेळी त्यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकांवर भाष्य करताना महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं म्हटलंय। तसंच लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कट कारस्थान केल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला होता। यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली होती। गांजा पिऊन लेख लिहिणाऱ्यांवर मी बोलत नाही असं फडणवीस यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आता एकनाथ शिंदेंकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।